माणूस चंद्रावर पोहोचला, मंगळावर पोहोचला, पण पृथ्वीवरील या भागात जायला थरथरतोय पाय. पहा सावजी न्यूज टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट. माणसाला आता अशक्य असे काहीच राहिले नाही आहे. देवाच्या शोधात माणूस स्वतःच देव बनत चालला आहे. माणसाने चंद्र पाहिले, मंगळ पाहिले, पण पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत जिथे राहण्यासाठी माणूस तयार होत नाही. अगदी नाव ऐकले तरी थरथर कापतो. का त्या जागा अशा भयंकर आहेत? मोजक्या प्रजाती राहतात. मंगळावर पोहोचलेला माणूस ॲमेझॉनच्या जंगलात टिकू शकणार नाही, कारण येथे पावला पावलावर मृत्यू आहे. हे दाट जंगल क्षणोक्षणी तुमच्या जीवाची परीक्षा घेते. येथे अनेक विषारी कीटके आहेत, विषारी साप आहेत, जे पावला पावलावर तुमच्या जीवाची वाट पाहत असतात. येथे काही मोजक्या प्रजाती राहतात, पण त्यांचे जीवन हे पाषाणकाळी आहे. त्यामुळे आपण फॅशनकाळी माणसं ॲमेझॉनच्या या विस्तृत खोऱ्यात जगू शकत नाही. येथे कुणीही जगू शकत नाही. ॲमेझॉन सारखेच प्रसिद्ध वृक्षवण म्हणजे डेरियन गॅप. डेरियन गॅप उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान 100 किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या जंगलामुळे पॅन अमेरिकन सारखा 30,000 किलोमीटर लांबीचा जगातील सगळ्यात लांबीच्या रस्त्याचे काम या 100 किलोमीटरच्या पट्ट्यामुळे थांबले आहे. येथील वातावरण इतके भयंकर आहे की येथे कुणीही जगू शकत नाही. येथे राहणार माणूस एकतर नदीच्या रौप्य रूपात नाहीसा होईल किंवा 30 मजली इमारत बुडेल इतक्या खोल दलदलीत बुडून मरून जाईल. अगदी त्याहूनही वाचला तर मलेरिया किंवा काविळीने मरून जाईल. त्यामुळे येथे कुणीही राहत नाही आणि जातही नाही. कोणताही माणूस दीर्घकाळ जिवंत राहू शकत नाही. अंटार्क्टिका हा एकुलता असा खंड आहे जिथे कोणी राहत नाही. येथील तापमान उन्हाळ्यातही उणे असते, तर हिवाळ्यात ते 80 डिग्री सेल्सिअस ते 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाते. इतक्या टोकाच्या थंडीत कोणताही माणूस दीर्घकाळ जिवंत राहू शकत नाही. तिथे फक्त संशोधक काही काळासाठी राहतात, पण त्यांचेही राहणे पूर्णपणे मशिनरी आणि बाह्य मदतीवर अवलंबून असते. येथे कोणालाही एंट्री नाही. भारतातील नॉर्थ सेंटिनल बेट तसे राहण्यासाठी उत्तम आहे, पण येथे राहणारी सेंटिनेलीज जमात त्यांच्या या बेटावर कुणालाही पाय ठेवू देत नाही. त्यामुळे या जागेचे जतन करण्यासाठी आणि या पाषाणकाळी माणसांचे अस्तित्व जपण्यासाठी येथे कुणाचीही एंट्री बंद आहे.